पण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ खूप लंबा होणार आहे कारण की आपण याच्यात केदारेश्वर टेम्पल, हरिश्चंद्रगडचा व्ह्यू, हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा पण याच्यातच पूर्णपणे कवर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता बघा. खूप भारी व्ह्यू आहे. जय श्री महाकाल. नमस्कार, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपलाच होस्ट हरिओम बाराते. तर आज आपलं लोकेशन आहे हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड म्हणजेच केदारेश्वर, कोकणकडा हे सगळं आपण आज बघणार आहोत. तरी सगळ्यांनी तर हे सगळं आपण बघणार आहोत. आता जवळपास 11:15 वाजले. आता आम्ही छत्रपती संभाजीनगरहून निघलो, बाईकवरती निघलेलो आहे आणि समोर आणखी 4 जण येत आहे. 2-3 बाईक घेऊन चाललो आहे, 6 जण आहे. तर आता आमचं अचानक ठरलं. 9:30 वाजता एकाला फोन केला मी की त्याला म्हटलं बाबा आपलं हरिश्चंद्रगडला जायचं. तो बोलला वा काऊन नाही, वाय नॉट, काऊन नाही, आपण जाऊच नक्की. तर असंच एकाने एकाला फोन केला. तसंच आम्ही आता 6 जण चाललो आहे बाईकवरती हरिश्चंद्रगडला. 9:30 वाजता ठरलं आणि आता 11:15 वाजता आता निघलो. आता बघू आता जायला किती टाईम लागतं. छत्रपती संभाजीनगरहून 216 किलोमीटरपर्यंत हरिश्चंद्रगड. आता समोर बघू आपण, समोर प्रवास आपला कसा होत होता. तर आता थोडं इकडं समोर आलेलो आहे. एका समोर एक बस स्टॉप आहे. हे जे बस स्टॉप आहे या बस स्टॉपवर आता इथं झोपलेलो आहे सध्या थोडा वेळ. कारण की हालत एवढी बेकार झाली. कारण की हा प्रवास जेवढा वाटतो तेवढा सोपा नाही आहे. 2 व्हीलरवर जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. जवळपास आम्ही 4.5 घंट्यात आलो इथपर्यंत. आता इथून थोडं बाकी आहे. आता इथून थोडा वेळ बस स्टॉपवर इथं झोपलेले आहेत. आता इथून थोडं झोपून आराम करून मग सकाळी उठून एक नदी आहे, त्या नदीत सकाळी आंघोळ करणार आणि मग हरिश्चंद्रगडला सुरुवात करणार. तेवढं खरंच वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आम्ही फास्ट आलो आणि नॉन स्टॉप आलो, त्यामुळे तेवढी परेशानी पण झाली आणि हालत पण तेवढी बेकार झालेली आहे. आई मी काय म्हणून राहिलो, तिकडे पोहे भेटू राहिले, पोहे खायला जायचं का? चाल राहिला का? अरे तू मला यायचं मास्तर पोहे खायला यायचं. हां उठान मग चला ना. गाडी क्रमांक 1552 प्लॅटफॉर्मला आलेली नाही तरी प्रवासी विश्रांती करत आहेत. धन्यवाद. आजचा रिपोर्ट एवढाच. हे असं होतं मग बिना नियोजनात घरून निघलं का भुका लागत्या. आता आम्ही संगमनेर तालुक्यात आहे. 3-3:30 वाजले. आम्हाला भुका लागल्यात. आम्ही आता पोहे खाऊ राहिलो. मिळत नाही ना. आता आम्ही इथं दोघंच आहे, बाकीचे कुठे काय माहिती. आता इथं पोहे खाऊन लगेच समोर. पण तुम्हाला सांगतो अशा गोष्टीतच खरी मजा आहे. नाहीतर करायचं नियोजन 1 महिना अगोदर त्याला काही अर्थ नाहीये. असं चटकन ठरलं का चटकन निघता येतं. आता ओके चालू सगळं. संगमनेर तालुक्याकडनं जर येत असेल तर ह्या मार्गाने आता. आणि हा जो समोरचा रोड आहे हा भंडारदरा आणि कळसुबाईकडे जातो आणि तिथनं लेफ्ट घेतल्यानंतर हा जो रोड आहे हा हरिश्चंद्रगडकडे निघतो. राजूर सिटीमधून थोडा चरण्यासाठी चारा घेतला कारण की म्हटलं बॅकअपला काहीतरी प्लॅन राहून द्यावा आपला. आम्ही पाठीमागच्या वेळेस जेव्हा आलतो तेव्हा आमची गाडी इथंच ह्या साईडलाच बंद पडली होती. रायडर होते आमच्याकडे, चेन पडली होती आणि इथनं जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे राजूरचं. तर आम्ही इथून क्लसवर गाडी तिथपर्यंत थोडं पण टाकल्याचं काम नव्हतं पडलं. म्हणजे आता ह्या रोडनं असं गेल्यानंतर असं चढ उतार पण आहे, तरी पण आमची गाडी तिथं पार्किंगपर्यंत गॅरेजपर्यंत गेलती आणि तेव्हा समजलं म्हणलं शिव आपल्या सोबत आहे. म्हटलं काही विषय नाही. आता पण आमच्या सोबतच शिव आहे, काही विषयच नाही त्यात. ओके मध्ये आता इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये पोहोचलेलो आहे. हे जे बघताय फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ऑफिस आहे हरिश्चंद्रगडचं. आणि म्हणजे त्याच्यावर नाव आहे कळसुबाई वगैरे, पण ते कळसुबाईला आणि भंडारदराला समोरून रस्ता आहे राजूरून. आणि आता इथं तिकीट काढतोय पर हेडचं 30 रुपये, पर हेड 30 रुपये. आणि बाकी कसा व्ह्यू, असा व्ह्यू बघा तुम्ही, एकदा व्ह्यू चेकआउट करा. काय खतरनाक व्ह्यू रे बाबा, मोक्कर डायरेक्ट. आणि रस्ते वगैरे ना एकदम भारी आहे. म्हणजे इथं सकाळी एवढं भारी आणि खतरनाक वाटतंय. अरे बाप, म्हणजे जेवढा थकवा होता, जेवढा नाईट भर प्रवास चालवला तोपर्यंत सगळं आतापर्यंत क्लिअर झाला. असं व्ह्यू बघून एकदम छान आणि भारी वाटतंय. आता भेटू समोर डायरेक्ट. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण हरिश्चंद्रगडचा ट्रेक सुरू केला आहे. खालून मेन गेट खाली होतं, खालून तिथून ट्रेक सुरू केला. आता इथं थोडेफार असे इन्स्ट्रक्शन आहे. असा ट्रॅक सुरू केला, इथून आलो आणि असा ट्रॅक आहे. आता असं सरळ जाऊन इथून क्रॉस करून शिड्या क्रॉस करायचे आणि मग समोर जायचे.
हरिश्चंद्रगडचा आपण आधी पण आलेलो आहे, पण तेव्हा एप्रिल महिन्यात आलतो. एप्रिल महिन्यात तेव्हा ऊन भरपूर होतं. तर भरपूर जण तेव्हा बोलले होते की एकदा पावसाळ्यात जाऊ नये. त्यामुळे पावसाळ्यात एकदा म्हटलं एकदा बघू, एकदा पावसाळ्यात एकदा याचं वातावरण बघू कसं असतं काय. तर एक नंबर म्हणजे येताना राजूरपासनं आम्ही टर्न घेतला तेव्हापासनं एवढं खतरनाक म्हणजे रोड वगैरे होता का बस म्हणजे कायच बोलणार ना. मस्त रोड वगैरे होता, मस्त व्ह्यू बघितले छान छान मान्सूनमध्ये हरिश्चंद्रगडचे फोटो वगैरे काढले. आता ट्रेक सुरू केलं आहे पूर्ण असं जंगलातून आहे. आता ह्या साईडनं आलेलो आहे. आता इकडनं वरती जायचं, वरतून पुन्हा इथनं शिडी लागता. त्या शिडीनं वरती जवळपास 3.5-4 किलोमीटरचा ट्रेक हा पडतो. 2.5 ते 3 किलोमीटरचा हा पडतो कोकण कड्याचं सोडून. आणि कोकण कड्याला जर पकडलं जवळपास 3.5 किंवा 4 किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण हा पडतो. आता समोर तर आपण ट्रेक करतोय आणि ट्रेक हा पूर्ण जंगलातूनच आहे, म्हणजे शिड्या वगैरेचा काही विषयच नाही याच्यात. आणि हाड पण तेवढा आहे, म्हणजे रस्ता हा जो आहे हा पाणी वाहतं वरतून गड्याचं जे पाणी येतं खाली, ते गड्याचं पाणी आल्यानं हा रोड पडलेला आहे. जय शिवाजी. कळसुबाई सारख्या पायऱ्या इथं थोड्या एवढ्याच आहे. त्यानंतर मग समोरून असं हा ट्रेक जवळपास जसं वाटतं तसं तेवढं खतरनाक पण आहे. आता शिड्यावरती चढून आता समोर जातोय आणि हे आमचे पोट्टे सोबत. बाकी खालचा असा व्ह्यू भेटतोय. म्हणजे खास म्हटलं तर ह्या टायमिंगला आपण याच्यासाठी आलो कारण की आपल्याला कोकण कड्याचा व्ह्यू बघायचा आहे. मागच्या वेळेस पण आलतो आपण, कोकण कड्याचा दिसला होता व्ह्यू, पण आता जे क्लाउड आहे, आता जे ढग आहे ते पूर्णपणे असं चिरून वरती आता तो व्ह्यू तुम्हाला कोकण कड्याचा दाखवतो. इथे सध्या जाताना असं वरतून जे पाऊस पडतोय आणि जे खाली पाणी येतंय त्याचं असं बारीक छोटं दिसत आहे. पण हे खूप सारा जर पाऊस असला ना तर हे खूप प्रेशरमध्ये असतं आणि सगळ्या साईड ना म्हणजे हे पूर्णपणे असं पाणी पडत असतं आणि आतून जावं लागतं. ते पण एक छान दिसतं. आता इथनं जे पाणी पडतंय ते वरतून पाणी पडतंय. ते रिलिंग वगैरे आधी काही नव्हत्या, आधी पूर्ण ते दगडांवर बॅलन्स करून यावं लागत होतं वरती. आता सध्या ते रिलिंग वगैरे केलंय. इकडनं व्ह्यू असं छान दिसतोय, हा पण भारी दिसतोय. भाऊ काय बोलणार ट्रेक बद्दल? दादा ही ट्रिप अतिशय खूप सुंदर आहे. मी आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना आणि भगिनींना सांगू इच्छितो, दरवर्षी तुम्ही पावसाळ्यात एकदा तरी ही ट्रिप इथं या आणि ह्या ट्रिपचा आनंद घ्या. वरती तुम्हाला कोकणकडा आहे, तो कोकणकडा अविस्मरणीय तुम्हाला एक दृश्य दाखवतो आणि रिव्हर्स वॉटरफॉलचं एक छानसं दृश्य दिसतं. तर नक्की या एखाद्या म्हणजे प्रत्येक वर्षी या, कारण की इथं भरपूर असे व्ह्यू दिसते चांगले. आता मी एप्रिल महिन्यात पण आलतो आणि त्यानंतर मला भरपूर जणांना सजेस्ट केलं की एकदा मान्सूनमध्ये आहे, त्यामुळे मी मान्सूनमध्ये पण आलो आहे. म्हणजे हे अचानकच ठरलं होतं की आम्ही थोडं लेट येणार होतो, पण अचानक ठरलं आणि अचानक जवळपास आम्ही 6 जण अचानक आलो आहे. तुझा भयंकर ट्रॅक आहे, एकदम खतरनाक. इथून सगळं डोंगर, दरीच मोठं पत्थर आणि खाली डायरेक्ट दरी, मोकारच आहे डायरेक्ट. त्यासमोर एक वॉटरफॉल आहे, त्या वॉटरफॉलचा एकदा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. पण एकदा खरंच या हरिश्चंद्रगड नाही पाहिलं म्हणजे तुम्ही काहीच नाही पाहिलं. तसं नाही, आणखी मान्सूनमध्ये भरपूर सारे किल्ले आहेत बघण्यासारखे, पण एकदा हरिश्चंद्रगडला आहे कारण की इथं खूप सारं बघण्यासारखं. मी तसं तुम्हाला सिनेमॅटिक शॉट काही घेणार आहे ते पण दाखव. हे जे दिसतंय ना हे पूर्णपणे वरती पाऊस चालू आहे आणि हे जो वॉटरफॉल दिसतोय, वॉटरफॉलचा आवाज वगैरे येतो ना, तर इथनं वरतून सगळं पाणी येतंय खाली. कॅमेराला पाणी का ओके का? अरे विषय का, सह्याद्रीच्या खुशीमध्ये आम्ही असणारच आणि जिथं महादेवाचा विषय, जिथं महादेवाचं मंदिर तिथं आम्ही राहणार नाही, असा विषय कधी होणार नाही भाई. म्हणजे इथे एक वातावरण समजत नाही काय चालू आहे. घडीत ऊन पडतंय, घडीत ढग येते, घडीत पाऊस पण पडतोय. आता इथं सध्या वरती आलं ऊन आहे, तिथं खाली होतं तिथं पाऊस चालू होता. आणि इथं जे आहे ना सध्या, इथं आम्ही आलो तेव्हा काहीच पाणी नव्हतं. आता सध्या एवढं पाणी चालू आहे इथं. भैयाजी इथं नाही आले म्हणजे कुठं नाही आले तुम्ही? आणि ओके म्हणजे पाणी इकडे जरा तरी आहे, मला पवायला जमतं त्याच्यामुळे ठीक आहे. म्हणजे मी अशी डुबकी पण घेऊ शकतो. आणि हरिश्चंद्रला जाताना लागतं असं आहे, आम्हाला मधातच दिसलं तर आम्ही मधातच असं ओकेमध्ये पाण्यात आलो आहे. तरी तुम्हाला असं ओकेमध्ये एन्जॉय चालू लगे, आम्हाला पाहून येतं मग पाय गेलं काय ओके. अरे काय, अरे सह्याद्री आणि सह्याद्रीत माझे मित्र, भाई आम्ही आता इथं छान प्रकारे पोहलो, कारण की आम्ही जसं समोर जातोय तसा पाऊस समोर जातोय, भिजतच नाहीये. मेन म्हणजे भिजायसाठी आलो
आणि भिजतच नाही येतं. इथं दिसलंय का असं मस्तपैकी छानसा पाणी वाहताना लगेच काढले कपडे, लगे उड्या मारण्या, लगे ओके. म्हणजे पोहता कोणालाच येत नव्हतं, पण तेवढं ते खोल नव्हतं, त्यामुळे उतरलो. हरिश्चंद्रगड म्हणजे खरंच लय ओके, मान्सूनमध्येच ओके. जरा समोर आल्यानंतर हे असं हे क्रॉस करून जावं लागतं, कारण की इकडनं एक वॉटरफॉल आहे. ह्या वॉटरफॉलला पाणी जास्त फ्लो असतो, त्यामुळे क्रॉस करून जावं लागतं. आणि क्रॉस केल्यानंतर आता परत एकदा जंगलातून ट्रॅक आहे नाही, म्हणजे चढून हालत एवढी खराब होऊन जाते. चढायला ना खरंच त्रास होतो इथं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना इथं पाय एवढे सटकता, कारण की चिखल आहे सगळा. जंगलातून म्हणल्यानंतर चिखल आहे सगळा. थोडा जरी पाऊस झाला का ते पाणी वाहतं, पाणी वाहल्यानंतर पाय सटकून जातं. त्यासाठी प्रत्येक वेळेस सांगत असतो चांगल्या ग्रीपवाले शूज किंवा चांगले ग्रीपवाले काही पण असेल ते यूज करा ट्रेकला. त्यावरती आल्यानंतर कधी पण कचरा कुठे टाकू नका, असं गावकऱ्यांनी हे असं दिलेलं आहे. ह्याच्यातच कचरा टाका, कारण की ते गावकरी पर्यटकांसाठी गड स्वच्छ ठेवता. परंपरा असते गड स्वच्छ ठेवण्याची, त्यामुळे आपण पण स्वच्छ ठेवत चला. काही वेपर्स आणत असेल, पाण्याची बॉटल वगैरे असेल तर ते कृपया डस्टबिनमध्येच टाका, जेणेकरून आपण अशी परंपरा चालू ठेवू गड स्वच्छ ठेवण्याची. तर जवळपास आम्ही 9:30 वाजता ट्रेक सुरू केला होता बेस विलेजपासून. तर आता 11 वाजले, 1.5 घंटा लागला. 1.5 घंटामध्ये समजा आम्ही जवळपास अर्धा घंटा तिथं स्विमिंग केली. तिथं पोहता येत नव्हतं तरी तिथं पोहलो. त्याच्यात अर्धा घंटा गेला. जवळपास 1 घंटा आम्हाला मंदिरात येईपर्यंत लागला. म्हणजे 1 घंट्यात आपण हरिश्चंद्रगडचा ट्रेक करू शकतो जर म्हणत असेल तर. आम्ही नॉनस्टॉप आलो आहे, कुठं थांबलो नाही वगैरे, त्यामुळे आवाज असा थांबून बोलतोय. आवाज असा एवढा स्पष्ट नाही येऊ राहिला, असंच दम तेवढा लागला. नॉनस्टॉप आलो, कारण की सह्याद्री चढायची, डोंगरं चढायची आता सवय झाली ना. याच्या आधी पण भरपूर चढलेलो आहे, आणि खुद याच्या आधी पण आपण आलेलो इथं, मी आलेलो इथं. आता हे जे दिसतंय इथं मंदिर आहे, आणि हे जे मंदिर आहे केदारेश्वर टेम्पल आहे, आणि त्याच्या साईडलाच ते पिंड आहे, शिवलिंग आहे, आणि त्या समोर 1.5 किलोमीटर कोकणकडा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शूज असा झाला. हे परिणाम फक्त नॉनस्टॉप येण्याचे, पळत येण्याचे, घाईत असण्याचे लागला 1000 रुपयाला फटका, न म्हणताच लागला. आता काय करता. नाही, याच्या आधी शूजवर आपण भरपूर सह्याद्री चढलेलो आहे, त्याचे पण धन्यवाद. पण 1000 रुपयाला आता कुठून चुना करावं, कुठून जुगाड करावं. एक तर तुम्ही व्हिडिओ पाहत नाही. फायनली मंदिराचा व्ह्यू दाखवतो, ज्याच्यासाठी इथपर्यंत आलो. हे ते मंदिर, हे ते मंदिर आहे. ज्या मंदिरात आपण सध्या एंटर करतोय ते मंदिर जवळपास 6व्या सेंचुरीमधलं आहे. 1800 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि समोरच त्याच्या लेफ्ट साईडला समोरच अपोजिटला एक हनुमानाची एक मूर्ती आहे, ती पण पुरातन आहे. आणि त्याचं स्ट्रक्चर म्हणलं तर खूप जुनं आहे आणि खूप अनोखं आहे. खूप अनोखा असल्यामुळे त्याचं कोरीव काम पण खूप अवघड आहे. आणि ही जी अलीकडची शिवलिंग आहे, हे शिवलिंग पुरातन आहे, म्हणजे जुनं आहे पूर्ण. असं इकडं मंदिर आहे केदारेश्वरचं, आणि इकडं जी गुफा आहे ना, त्या गुफाचं जे 4 स्तंभ आहे ते गुफा आहे. आता त्या गुफाकडे चाललो आपण. त्या गुफाचं मी पूर्णपणे सिनेमॅटिक असो आणि माहिती पण असो ते पूर्णपणे देईलच. म्हणजे एवढं हिस्टॉरिकल आणि खरंच एवढं भयानक मंदिर, म्हणजे आधी पण आलेलं आहे मी, पण तेव्हा ते ब्लॉग वगैरे नव्हतं करत, तर त्यामुळे आता शूट केला. आता आलो त्यामुळे आता शूट केला. पण खरंच एवढं खतरनाक, एवढं भयानक हिस्ट्री आहे. हे असं दिसतंय पूर्णपणे. आणि ही जी गुफा आहे ना, ह्या गुफेत हे मंदिर आहे. असं हे 4 स्तंभ आहे. हा एक स्तंभ आहे, हा एक स्तंभ, तो एक स्तंभ, आणि इकडचा एक स्तंभ. हा स्तंभ म्हणजे कलयुग आहे, आणि हा जो स्तंभ आहे हा सतयुग आहे, आणि हा जो स्तंभ आहे हा त्रेतायुग आहे, आणि हा जो स्तंभ आहे हा द्वापारयुग आहे. म्हणजे हे जेवढं पाणी मंदिराच्या शिवलिंगाच्या साईडनं तेवढं हे कंटिन्यू असतं. हे पाणी कमी होत नाही, जास्त होत नाही. जर जास्त झालं तर इथनं असं बाहेर जात असतं. पण हे पाणी 12ही महिने कोणत्याही ऋतूत एवढंच पाणी असतं हे सगळ्याच्या स्तंभना. आणि तिकडे एक छोटी गुफा आहे, हे एक शिवलिंग आहे, आणि इथे एक छोटी गुफा आहे. आणि इथं असं म्हणलं जातं की सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग झालेले आहे, त्यामुळे त्याचे 3 खांब पडलेले, आणि कलियुग चालू आहे, त्यामुळे कलियुगचा खांब आणखी आहे. जेव्हा हा कलियुगचा खांब पडेल तेव्हा कलियुग पूर्णपणे, पृथ्वी पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. इथं मंदिराचं शिवजीचं शिवलिंग आहे, आणि इथं अशा गुफा पण आहे. इथे एक नंदी आहे, आणि त्या तिथं एक नंदी आहे.
मंदिरासमोर 14 एका रांगेत मंदिर आहे. ते खूप जुने असल्यामुळे तिथे वेगवेगळ्या देवांचे मंदिर तिथं असतील. हे शिवजीचं शिवलिंग जवळपास 1 मीटर उंच आणि 2 मीटर लांब आहे. ह्याहूनच समजा की ते शिवलिंग किती मोठं असेल. ते दर्शन वगैरे पूर्ण झालेलं आहे आपलं पूर्णपणे, मी दाखवलंच. आता इथून आपण चाललो कोकण कड्याकडे, कारण की कोकण कड्याचा व्ह्यू पण बघायचा आहे. सध्या पाऊस नाही त्यामुळे वाटतंय की लवकर जाऊन कोकण कड्याचा पण व्ह्यू बघावं, कारण की ते क्लाउड वगैरे एकदम मस्त दिसतात. तर आपण आता तेच बघण्यासाठी चाललो आहे. आता इथनं असा सरळ मार्ग आहे कोकण कड्यासाठी. इथनं जवळपास 1.5 किलोमीटरचा अंतर आहे कोकण कड्यासाठी. हे डोंगर क्रॉस करून समोरचं डोंगराकडे जावं लागतं, तेव्हा ते कोकण कडा येतो. तर कसला भारी व्ह्यू ना, म्हणजे ह्या व्ह्यू समोर शब्दच नाही माहिती का डायरेक्ट बोलायला. एवढा खतरनाक व्ह्यू, एवढं भारी सह्याद्री. त्यामुळं सह्याद्रीत येणं एक आम्ही सौभाग्य मानतो आणि एक सह्याद्री अपॉर्च्युनिटी देते की बाबा बोलवते प्रत्येक वेळेस. त्यामुळे आम्ही सह्याद्रीत येतो, कारण की इथं करमणूक तेवढी सुख तेवढं भेटतं, आनंद तेवढा भेटतं, व्ह्यू तेवढा सौंदर्य, सह्याद्रीचं सौंदर्य तेवढं बघायला भेटतं. त्यामुळे आम्ही सह्याद्रीत येतो. असा रस्ता कोकण कड्याकडे जाण्याचा. सह्याद्री बघण्यासाठी आम्ही आमच्या सख्यांना म्हणत असतो की बाबा चला सह्याद्री बघू, सह्याद्री हिंडून आणतो असं तसं. पण बाई कोणाला टाईमच नसतो ना, शेड्यूल एवढा बिझी असतो सगळ्यांचा की बाबा काय बोलणार. बाई आम्ही पण बेरोजगार आहे, आम्हाला पण कामं असतात, पण आम्ही टाईम काढून येतो ना, थोडा का आहे ना, एखाद्या दिवसाचं का आहे ना, आम्ही टाईम काढून येतो बघतो. पण तुम्हाला काय टाईम नसतो, तुम्ही जरी रोजगार आहे, तुम्हाला पैसे भेटते, तुम्ही हे करता ते करता, काही का आहे ना करता बाबा. हो आम्ही बेरोजगार आहे जसं नाही, आम्हाला काही कामं नसते का, आम्हाला पण कामं असते भाई, पण टाईम काढून यावं लागतं ना इकडं, तेव्हाच हे बघायला भेटणार. नाही तर मग काय मरा तसेच ते यायला. आणि हाच तो हरिश्चंद्रगडवरचा कोकण कडा. कसा भारी व्ह्यू दिसतोय ना, खूप एक नंबर. माझ्याकडे जुना पण व्हिडिओ आहे, तो पण तुम्हाला एकदा दाखवतो. बस एवढ्या टायमापर्यंतच आम्हाला कोकण कड्याचा व्ह्यू दिसला. त्यानंतर सगळे क्लाउड आले तिथं. आणि ह्या समोरच्या 3 क्लिप एप्रिल महिन्यातल्या, त्यामुळे इथं असा व्ह्यू दिसत होता, पण क्लाउड काहीच नव्हते. आपण मेन म्हणजे क्लाउडमुळे चालतो, पण ते काही दिसले नाही. ओके. याची कोकण कड्याचा काही व्ह्यू दिसला नाही, कारण की धुकं एवढे भयंकर आहे. जवळपास 1.5 घंटा थांबलो तरी धुकं काही जायना आणि कोकण कड्याचा व्ह्यू काही दिसाना. तर आता आपण डायरेक्ट खाली चाललो. इथून दर्शन वगैरे सगळे झालेलंच आहे. हरिश्चंद्रगडचं आपलं सगळं कवर झालं आहे. केदारेश्वर टेम्पल झालं, ते 4 पिलरवाला शिवलिंग झालं, परत कोकण कडा झालं. कोकण कड्याचा तर व्ह्यू दिसला नाही. आता चाललोय आपण पार्किंगला, जिथे गाडी लावली तिथे. कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना हरिश्चंद्रगड येऊन? प्रेम मध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ॲडव्हेंचर, एका ट्रॅव्हलिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.